यानंतर एक ब्रेकिंग बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीला मुंबईत सुरुवात झाली आहे। शरद पवारांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत राष्ट्रवादीचे अनेक नेते सहभागी झालेले आहेत। मुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आगामी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांच्या नावावर चर्चा होऊन उमेदवारीवर आज शिक्कामोर्तब होईल असं समजतंय। नाशिकमधून छगन भुजबळ, कोल्हापूरमधून धनंजय महाडिक, साताऱ्यातून उदयनराजे भोसले, बारामतीमधून सुप्रिया सुळे, रायगडमधून सुनील तटकरे तर मावळमधून पार्थ पवार राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार असतील। ठाण्यातून गणेश नाईक यांना उमेदवारी मिळण्याची सुद्धा शक्यता आहे। आणि अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, आपण बघतोय राष्ट्रवादीची एक महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये संभाव्य उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल असं सुद्धा बोललं जातंय। काय सांगाल या बैठकीबद्दल? संदीप, अगदी खरं, कारण गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधल्या बैठका सुरू आहेत आणि आता कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसनं जवळपास आपली पहिली यादी जी आहे ती अंतिम करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। कारण 2 दिवसामध्ये अनेक मतदारसंघांच्या अंतिम बैठका झाल्या आणि खऱ्या अर्थानं जो शिक्कामोर्तब करायचा तो आजच्या बैठकीत या ठिकाणी होईल। माढामधून शरद पवार यांचं नाव निश्चित झाल्यानंतर अनेक ठिकाणी म्हणजेच ठाणे असेल, त्याचबरोबर नाशिक असेल, या ठिकाणी ज्येष्ठ नेत्यांनी देखील उमेदवारीसाठी तयार राहावं या संदर्भातला हा संदेश दिला गेल्याचं बोललं जातंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर ही नावं आज नक्की या ठिकाणी केली जाणार आहेत। सर्वात महत्त्वाचा मुद्दा की राष्ट्रवादीचं सहयोगी पक्ष कोण कोण आहेत आणि त्यांना कुठल्या जागा सोडल्या जाऊ शकतात त्यावर देखील चर्चा आहे। राजू शेट्टींच्या संदर्भात देखील अजित पवार यांनी काल त्यांच्याशी चर्चा केली आणि आज माकपच्या संदर्भात दिंडोरीची जी जागा आहे ती जागा सोडण्यासाठी काय पर्याय आपल्याला येऊ शकतो का, हा देखील विचार जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत केला जातो आहे। अगदी या बैठकीचे सगळे अपडेट जे आहेत ते प्रफुल्ल तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती।